गुड मॉर्निंग आप सभी को। सकाळी सकाळी पटापट रेडी होऊन मी कुठे गेली होती हे मी पुढे सांगतेस। आणि ही गर्दी बघा सकाळची। काल रात्री जेवताना माझी ही दाताची कॅप निघाली होती, सो मला डेंटिस्ट कडे जायचं होतं आणि मग तिथे मी थोडंसं हायड्रेटेड राहण्यासाठी नारियल पाणी घेतलं, कारण माझा उपवास होता। आणि मग डेंटिस्टची ट्रीटमेंट वगैरे झाल्यावर मला लेट झालं होतं, 12-1 वाजले होते। आणि मग आम्ही तिथने एका हॉटेलमध्ये गेलो होतो लंच करायला आणि तिथे मस्त आम्ही नान, मशरूमची भाजी, जीरा राईस सगळं ऑर्डर केलं होतं आणि खूप भूक लागली होती। वडा सांबार पण मागवलं होतं। पटापट आम्ही असं जेवून घेतलं आणि त्याच्यानंतर मॅन्डेटरी आईस्क्रीम तर मागवायलाच पाहिजे। मी छान व्हॅनिला घेतली होती आणि यांनी सीताफळची घेतली होती, ती बिलकुल चांगली नव्हती। आणि संध्याकाळी मस्तपैकी रेडी वगैरे होऊन आम्ही बाहेर फिरायला गेलो होतो। आणि मुंबईमध्ये फिरायचं असेल तर भाईसाहब रात्री फिरा, इतकं छान दिसतं ना मुंबई। तसं तर आम्हाला निघायलाच लेट झालं होतं। आम्हाला एक मार्केट बघायचं होतं, ते क्रॉफर्ड मार्केट, आय थिंक मी नाव सही घेतेय काय माहिती। मला एक लाइटिंग घ्यायची होती ॲक्च्युअली, पण मी घेतली नाही कारण इथे खूप महाग सांगत होते। आता मी माझी बेडरूम जी आहे ती ॲस्थेटिकमध्ये कन्वर्ट करणार आहे आणि तुम्हाला मी ती शेअर पण करणार आहे की मी कशी कशी कन्वर्ट केली। सो तू प्लीज मला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि त्या मार्केटमध्ये मी पहिल्यांदा गेली होती, इतकं मोठं मार्केट आहे पण बरेचसे दुकान बंद होते कारण आम्हाला लेट झालं होतं। तिथनं आम्ही ड्रायफ्रुट्स वगैरे घेतले कारण थोडेसे संपले पण होते। आणि तिथे एक पेट शॉप पण होते, खूप सारे, बरेचसे बंद होते, 2-3च चालू होते। मला एक पेट घ्यायची खूप इच्छा होती। तुम्ही मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा मी एक पेट घ्यायला पाहिजे की नाही पाहिजे। तिथे खूप भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे पेट्स होते। आणि दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ। बाय गाईज, प्लीज सबस्क्राईब करून द्या।